खरं तर गिरीश भाईंची वेगळी ओळख करून द्यायची महाराष्ट्राला गरज नाहीये. एक अत्यंत साक्षेपी इतिहासकार, दुर्गा अभ्यासक आणि मुख्य म्हणजे आत्ताच्या ह्या वर्षीच्या दुर्गजागरमध्ये गिरीश भाईंचं एक पुस्तक पब्लिश झालेलं आहे. ते पुस्तक म्हणजे सुरतेची लूट की स्वराज्याची भरपाई. शिवछत्रपतींनी सुरतेवर ज्या 2 मोहिमा केलेल्या आहेत, तर त्याच्यावर एका वेगळ्या अँगलनी प्रकाश टाकणारं हे पुस्तक आहे. आणि आज याच 2 मोहिमांचा आढावा घेण्यासाठी आज आपण गिरीश भाईंना आपल्या भटकंतीमध्ये इन्व्हाइट केलेलं आहे. आपण मुलाखतीकडे वळूया. की शिवछत्रपतींनी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं आणि ते साकार करण्यासाठी अहोरात्र त्यांनी मेहनत घेतलेली होती. पण सुरतेच्या मोहिमेच्या आधी स्वराज्यातली परिस्थिती तुमच्या मते कशी होती? इथे मला मित्रांना असं एक फक्त जाता-जाता सांगायचं आहे, की आपण ॲक्चुअली मगाशी जी मुलाखत एक मला वाटतं 3रा किंवा 4था पॉइंट गिरीशभाई एक्सप्लेन करत होते आणि तिथपर्यंत येऊन आपल्या कार्यक्रमात थोडासा व्यत्यय आला. पण या व्हिडिओमध्ये कंटिन्युइटी राहावी आणि सगळ्यांना थोडासा म्हणजे पहिल्यापासून रेफरन्स मिळावा म्हणून आपण ही मुलाखत फ्रॉम द स्क्रॅच आपण सुरू करतोय. पहिल्या मुद्द्यापासून आपण सुरू करतोय. त्याच्यामुळे सगळ्यांना एक नवीन सुरुवात या निमित्ताने आहे. गिरीश भाई, आपण पहिल्या प्रश्नाकडे येऊ की सुरतेच्या लुटीच्या आधी स्वराज्याची परिस्थिती काय होती? धन्यवाद ओंकार. सर्व श्रोत्यांचं मी कार्यक्रमामध्ये स्वागत करतो आणि शिवछत्रपतींच्या पवित्र स्मृतीला वंदन करून मी या कार्यक्रमाला सुरुवात करतो. या प्रश्नाच्या अनुषंगाने मी एक शिवाजी महाराजांचं अतिशय प्रसिद्ध असं जे पत्र आहे त्याचा पहिले उल्लेख करणार. पण 1663 म्हणजे सुरतेच्या पहिल्या लुटीच्या अगदी 1 वर्ष अगोदर हे पत्र शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या अधिकाऱ्यांना दिलेलं आहे. औरंगजेबाच्या अधिकाऱ्यांना म्हणून दिलेलं हे जरी पत्र असलं तरी खरं म्हणजे ते औरंगजेबालाच लिहिलेलं आहे असं समजायला आपण पाहिजे. या पत्रात महाराज असं म्हणतात की आमच्या या कठीण प्रदेशात कल्पनेचा नुसता घोडा सुद्धा नाचवणे अवघड आहे, मग तो काबीज करण्याची गोष्ट कशी. पत्रात पुढे त्यांनी आपल्या भूमीची वैशिष्ट्य सांगितलेत आणि या भूमीमध्ये येऊन 2 मोठ्या आक्रमकांचा मी निपात कसा केला. एक म्हणजे विजापूरचा सरदार आदिलशाह, विजापूरच्या आदिलशाहीचा सरदार अफजल खान आणि मुघलांचा सरदार शाहिस्ते खान, या दोघांचाही ते उल्लेख करतात. आणि पत्राच्या शेवटी ते जे म्हणतात ते पुन्हा तितकंच महत्वाचं आहे जे पत्राच्या सुरुवातीला म्हटलेलं आहे. आपल्या भूमीचे संरक्षण करणे हे माझे कर्तव्य आहे. महाराज म्हणतात की आपल्या भूमीचे संरक्षण करणे हे माझे कर्तव्य आहे आणि तुम्ही बादशहाकडे कितीही जरी खोट्या तक्रारी दिल्या आणि किती खोट्या बातम्या सांगितल्या तरी माझं काम मी चालूच ठेवणार आहे. माझ्या कर्तव्यात मी कुठेही कसूर करणार नाही. यामध्ये माझ्या भूमीचं रक्षण करणं हा जो शब्द आहे हा मित्रांनो फार महत्वाचा आहे. कारण टिप्पा येतो भारताच्या इतिहासात असं कोणी म्हटलेलं माझ्या तरी वाचनात नाही. हा जो लढा आहे जो महाराजांनी उभा केलेला आहे तो आपल्या भूमीच्या रक्षणाकरता आहे. तो कुठल्या एखाद्या घराण्याच्या रक्षणाकरता, एखाद्या वंशाच्या रक्षणाकरता, एखाद्या धर्माच्या रक्षणाकरता, एखाद्या पंथाच्या रक्षणाकरता असं नसून आपल्या मातृभूमीच्या रक्षणाचा आहे. त्यामुळे हा विचार त्या पत्रामधला खूप मला नेहमी भावतो. आणि याच अनुषंगाने आपण आता विचार करणार आहोत की तत्कालीन जागतिक परिस्थिती काय, त्याच्यामध्ये भारत कसा आपल्याला दिसतो, म्हणजे शिवकालीन भारत कसा दिसतो आणि शिवाजी महाराजांच्या राज्याची आपल्याला काय त्याच्यामध्ये कल्पना येते. 1664चा हा कालखंड आहे. या सुमाराला आपल्याला माहिती आहे की अमेरिकेचा शोध जो आहे हा नुकताच लागलेला आहे, परंतु तिथे कुठल्याही प्रकारची राज्य यंत्रणा तयार झालेली नाही. आफ्रिका खंडाचा बराचसा भूभाग जो आहे हा अजून सगळ्यांना ज्ञात नाही. ऑस्ट्रेलिया खंडाचा शोधच लागलेला नाही. त्यामुळे जग काय आहे हे मुख्यतः युरोप आणि आशिया या 2 खंडांपुरतं मर्यादित आहे. आणि या 2 खंडांमधल्या सर्वात ज्या शक्तिशाली अशा महत्वाच्या शक्ती आहेत, आपण त्या शक्तींमध्ये 2 भेद करू. एक म्हणजे भूशक्ती म्हणजे लँड पॉवर ज्याला म्हणतात त्या, आणि दुसऱ्या सागरी शक्ती म्हणजे समुद्रात ज्या संचार करतात त्या. पहिल्या ज्या भूसत्ता आहेत त्याच्यामधल्या महत्वाच्या 3 सत्ता ज्या आहेत त्याच्यामध्ये अर्थातच भारताचं जे मुघल साम्राज्य आहे भारतातलं त्याचा जो बादशाह आहे औरंगजेब त्याची गणना होते. दुसरं राज्य आहे, दुसरं जे जागतिक दर्जाची महासत्ता आहे ते म्हणजे चीन आहे. चीनमध्ये चीन राजवटीचं त्यावेळी राज्य आहे आणि त्या राजवटीचा कांग सी हा सम्राट त्यावेळी राज्य करतोय. तिसरं राज्य म्हणजे नव्याने उदयात होत असलेली महासत्ता जी आशिया आणि युरोप दोन्हीकडे आहे ती म्हणजे रशियाचं झारचं साम्राज्य आहे आणि सम्राट अलेक्सिस दुसरा हा त्यावेळी राज्य करतोय. याशिवाय आणखीन एक महत्वाची एक ज्याला आताच्या शब्दात आपण रिजनल पॉवर म्हणतो किंवा प्रादेशिक सत्ता म्हणतो
जागतिक प्रादेशिक सत्ता अर्थात, ती म्हणजे इराण मधली, म्हणजे तत्कालीन ज्याला पर्शिया म्हटलं जात असे, तिथली सफावी घराण्याची सत्ता. सफावी घराण्याचा शाह अब्बास दुसरा हा त्यावेळी तिथे राज्य करतोय. आणि चौथी महत्वाची जी सत्ता आहे ती म्हणजे ऑटोमन तुर्की साम्राज्याची सत्ता आहे. तिथे मोहम्मद चौथा जो आहे त्याचं राज्य आहे. ऑटोमन तुर्कांचं साम्राज्य हे देखील 3 खंडांमध्ये म्हणजे आशिया, युरोप आणि आफ्रिका खंडाचा उत्तर भाग याच्यामध्ये पसरलेला. तर या जगातल्या महत्वाच्या भूसत्ता, यापैकी जी पर्शियन सत्ता आहे म्हणजे शाह अब्बासचं जे राज्य आहे, सफावीद घराण्याचं जे राज्य आहे, त्याला मुघल सम्राट नेहमी वचकून राहत असत आणि त्याची त्यांना भीती पण वाटत असे. याचबरोबर एक नव्याने निर्माण झालेल्या ज्या सत्ता होत्या त्याला काही विशिष्ट कारण निर्माण झाली. कारण की इसवी सन 1450 नंतर तुर्कांनी कॉन्स्टॅन्टिनोपल 1453 मध्ये जिंकल्यानंतर कोलंबसांनी जो भारताचा शोध करायला निघाला होता त्यांनी प्रत्यक्षात अमेरिकेचा शोध लावला. आणि वॉस्को डी गामानी 1498 मध्ये तो भारताच्या किनाऱ्यावर आला आणि त्यामुळे युरोपियन लोकांना भारताला येण्याचा सोयीस्कर मार्ग जो आहे तो माहिती झाला आणि अरबांची जी मक्तेदारी होती या समुद्रावरची ती तेव्हापासून नष्ट झाली. या 2 घटनांमुळे स्पेन आणि पोर्तुगाल या 2 सागरी सत्ता नव्याने पुढे आल्या आणि त्या जवळजवळ 1500 ते 1600 या कालखंडामध्ये संपूर्ण समुद्रावर त्या राज्य करत होते. 1600 नंतर त्यांच्या या अधिकाराला शह बसला तो म्हणजे इंग्लंड, फ्रान्स आणि हॉलंड म्हणजे नेदरलँड्स या 3 सत्तांकडून. आणि या 3 सत्ता या नव्याने जगामध्ये पुढे आल्या. इंग्लंडमध्ये यावेळेस स्टुअर्ट घराण्याचा चार्ल्स दुसरा हा राज्य करत होता. तर फ्रान्समध्ये 14वा लुई जो आपल्याला माहिती आहे की ज्याचा बळी फ्रेंच राज्यक्रांतीमध्ये गेला. तर 14वा लुई तो नाही, 14व्या लुई हा फ्रान्सचा सर्वात मोठा सम्राट गणला जातो. तर 14व्या लुईचं तिथे राज्य आहे. तर अशा प्रकारे त्यावेळीच्या जगाची रचना आहे. आणि त्यावेळेच्या जगामध्ये पुन्हा एकदा मी आपल्याला सांगू इच्छितो की भारतातली मुघल सत्ता ही त्यावेळची एक जागतिक महासत्ता. त्यामुळे मुघल सत्तेला आव्हान देणं किंवा तिच्याशी लढण्याची गोष्ट करणं म्हणजे एखाद्या जागतिक महासत्तेशी लढण्याच्या बरोबरीची गोष्ट होती. भारतामध्ये अर्थातच मुघल सत्ता जी आहे ही सर्वात प्रमुख सत्ता आहे. भारताची जरी सार्वभौम म्हटली नाही तरी संपूर्ण भारतीय उपखंडाच्या जवळजवळ 70% भूभागावर म्हणजे आताचा बांगलादेश आणि पाकिस्तान धरून जो भारतीय उपखंड होतो त्याच्या 70% भूभागावरती मुघल साम्राज्याची सत्ता आहे. याशिवाय दक्षिणेमधल्या 2 मुसलमान शाह्या ज्या मुघलांच्या अगोदर 100 वर्ष स्थापन झालेल्या होत्या त्या देखील तग धरून राहिलेल्या होत्या. अर्थातच त्या बहुतांशी काळात मुघलांचं मांडलिकत्व पकडूनच राज्य करत होते. यामध्ये एक होती विजापूरची आदिलशाही ज्याचा सुलतान होता अली आदिलशाह दुसरा आणि दुसरी सत्ता म्हणजे गोळकोंड्याची कुतुबशाही ज्याचा अब्दुल्ला कुतुबशाह हा तत्कालीन सत्ताधीश होता. याशिवाय अति दक्षिणेमध्ये विजयनगरच्या राज्याचं जे शिल्लक अवशेष राहिलेलं होतं ते होतं. याशिवाय मदुराई सारख्या ठिकाणी हिंदू राज्य होती. ईशान्य भारतातही काही हिंदू राज्य होती आणि जो भारताचा मोठा आदिवासी भाग आहे गोंडवनाचा तिथे आदिवासी राज्य ही स्वायत्त होती, त्याच्यावरती कोणाचा संबंध नव्हता. तर अशा प्रकारच्या भारतामध्ये आपल्याला 1664चा कालखंड जो आहे तो बघायचा आहे. 1664च्या कालखंडाच्या सुमाराचं जे मुघल साम्राज्य आहे ते मी आता तुम्हाला म्हटलं त्याप्रमाणे 1680 साली ते 27 लाख स्क्वेअर किलोमीटर आहे आणि औरंगजेबाच्या मृत्यू प्रसंगी ते सर्वोच्च पदावर पोहोचलं होतं ते म्हणजे 32 लाख स्क्वेअर किलोमीटर झालं होतं. त्याचं उत्पन्न 26 कोटी आहे आणि 33 कोटी ते 1707 पर्यंत झालं. हे मूळ आकडे दाम मध्ये होते. दाम हे तांब्याचं नाणं आहे तत्कालीन. 40 दाम म्हणजे 1 रुपया होत असे. 1 रुपया तत्कालीन जो आहे मुघलकालीन हा आताचं सोन्याचं जो 1 तोळा असतो म्हणजे 11 ग्रॅम 650 त्या वजनाचा असेल. लोकसंख्येचा जर का विचार केला तर 1680च्या लोकसंख्या 10 ते 12 कोटी आहे आणि 1707 मध्ये कदाचित त्याच्यात थोडी वाढ होऊन ती 12 ते 14 कोटी असावी. कारण की नव्याने काही भूभाग जो आहे दक्षिणेतला हा मुघल साम्राज्यामध्ये समाविष्ट झालेला होता. तर अशा प्रकारचं जे आहे ते मुघल साम्राज्य आहे. आपण आता जे चित्र बघतोय त्याच्यामध्ये आपल्याला मुघल साम्राज्याचा विस्तार कसा होत गेलेला आहे ते दिसेल. प्रथम पिवळ्या रंगात जे आहे ते अकबराने जिंकलेलं आहे आणि त्याच्यानंतरचं राज्य हे औरंगजेबाच्या काळात मुघल साम्राज्यामध्ये समाविष्ट झालेलं आपल्याला. या काळामध्ये आता आपण जेव्हा येतोय तेव्हा 1664 साली दख्खन मधली म्हणजे महाराष्ट्रातली परिस्थिती काय आहे ती आपल्याला इथे लक्षात येईल. या नकाशामध्ये अगदी वरती जो राज्य आहे ते रामनगरचं कोळी राज्य आहे. त्याची मी पुढे आपल्याला माहिती देणारच आहे.
त्याच्याखाली जव्हारचं कोळी राज्य आहे. रामनगरचं कोळी राज्य हे जरी आपण कोळी राज्य म्हणत असलो तरी प्रत्यक्षामध्ये मात्र तिथे रजपूत संस्थानिक होते आणि राजा सोमदेव पहिला हा तिथे राज्य करत होता. तर जव्हारचं जे घराणं आहे हे मुख्य आदिवासी घराणं असून त्या ठिकाणी विक्रमशहा पहिला हे तिथे राज्य करत होते. तुम्हाला माहिती आहे की जव्हारच्या राजघराण्यात बहुतांशी विक्रमशहा हे नाव लावलं गेलंय. त्याच्यानंतर आपल्याला पोर्तुगीजांचं राज्य दिसतं, कारण की खाली जो प्रदेश येतो तो वसईचा प्रदेश येतो जिथे पोर्तुगीजांचं राज्य आहे आणि दमणला पण पोर्तुगीजांचं राज्य आहे अर्थातच, आणि खाली गोव्यामध्ये पोर्तुगीजांचं. मध्येच एक सिद्धीचं उपटसुंबासारखं राज्य आहे जे आपल्याला तिथे दिसतं आणि त्याच्या मध्यभागी जो आहे जो हिरव्या रेघांनी दाखवलेला आहे तो महाराजांचं स्वराज्य आहे. त्याच्यामध्ये मूळ राज्य आणि त्याच्यात पडलेली भर असे पण दोन्ही दाखवलेले. याच्यामध्ये आपल्याला ज्या सत्ता मी मगाशी भारतातल्या वर्णन केल्या त्याच्यामध्ये ज्या सागरी सत्ता आहेत ज्याच्याशी महाराजांना तोंड द्यावं लागत होतं त्या महत्वाच्या सत्ता होत्या त्या म्हणजे पोर्तुगीजांची सत्ता आणि सिद्धीची सत्ता. सिद्धी हे जे आहेत हे आफ्रिकेतल्या एबिसिनिया किंवा ज्याला आपण इथिओपिया म्हणतो या देशातून आलेले कृष्णवर्णीय लोक आहेत. हे दर्यावर्दी लोक होते. इथे ते नशीब उघडायला आले. बरेचसे लोक गुलाम म्हणून आले. आपल्याला माहिती आहे की प्रख्यात निजामशाहीचा वजीर जो मलिक अंबर होता हा देखील मूळ गुलामच होता. तर ह्या सर्व मंडळींनी येऊन इथे आपलं बस्तान बसवलं आणि भारताच्या या किनाऱ्यावरती त्यांनी जवळजवळ आपल्या स्वातंत्र्य मिळेपर्यंत त्यांचं राज्य अस्तित्वात होतं. तर या दोन्ही सत्ता ज्या आहेत त्या सागरी सत्ता आहेत आणि यांच्या उदयाला कारण झालं ते म्हणजे बहामनी साम्राज्य नष्ट झाल्यानंतर 1500 नंतर ही दोन्ही राज्य इथे स्थापन झाली. 1515 मध्ये गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यात आलं आणि त्याच सुमाराला साधारणतः या सिद्धी लोकांचं तिथे राज्य दिलं. तर ही सर्वसाधारणपणे या भागामधली परिस्थिती आपल्याला दिसते. आता या घटनांचा क्रम असा झाला की 1635 मध्ये निजामशाही बुडाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये एक पोकळी निर्माण झाली. निजामशाहीचा जो प्रदेश आहे तो भीमेच्या वरचा प्रदेश हा मुघलांकडे आला आणि भीमेच्या खालचा प्रदेश हा आदिलशाहीकडे आला. परंतु दोन्ही सत्तांना आपापल्या ताब्यात आलेला प्रदेश हा संपूर्णपणे कब्जात आणता आलेला नव्हता. कारण की मुघलांच्या दृष्टीने हा प्रदेश एकदम दक्षिणेला होता तर आदिलशाहीच्या दृष्टीने तो एकदम उत्तरेला होता. आणि याच दरम्यान म्हणजे तिथल्याच भीमा आणि निरा या दोन नद्यांच्या दरम्यान असलेला जो प्रदेश आहे हा महाराजांचा मूळ जहागिरीचा प्रदेश. 1649 साली शहाजीराजांना जी अटक झाली त्याच्यानंतर बहुधा महाराजांनी असा ठाम निर्णय घेतला असावा हे माझं व्यक्तिगत मत आहे की आपण कुठल्याही शाहीमध्ये नोकरी करायची नाही आणि आपण आपलं राज्य जे आहे ते नव्याने स्वतंत्रपणे उभं करायचं. त्यांनी जर का मनात आणलं असतं तर आपल्या पित्याप्रमाणे त्यांना आदिलशाहीकडे कुतुबशाहीकडे किंवा मुघलांकडे देखील चाकरी पत्करता आली असते. परंतु त्यांनी जाणीवपूर्वक ते टाळलेलं आहे आणि त्यांनी मगाशी मला प्रश्नात विचारल्याप्रमाणे स्वराज्याचं स्वप्न पाहिलं. हे स्वप्न पाहणं मुळामध्ये मित्रांनो हीच एक खूप खूप अवघड आणि खूप अशक्य वाटणारी अशी तत्कालीन गोष्ट. कारण की महाराजांच्या समोर असलेली मुघल सत्ता जी आहे खरोखरी त्यांच्या 100 पट आहे. साम्राज्याचा विस्तार, लोकसंख्या, सैनिक संख्या, राज्याचं उत्पन्न या सर्व दृष्टीने आणि त्याचबरोबर खालच्या बाजूला असलेली आदिलशाही जी आहे ही देखील जवळजवळ 10 पट. तेव्हा अशा सत्तांच्या विरोध पत्करून एक राज्य स्वतःचं उभं करणं हा विचारच मुळामध्ये खूप प्राप्तिक आहे आणि तो तितकाच धाडसी पण. कारण की या सत्ता तुम्हाला टिकू देणार नाही आणि यामुळे आपला जो राज्य निर्मितीचा उद्योग आहे तो महाराजांनी मैदानी प्रदेशात न करता महाराष्ट्राच्या डोंगराळ म्हणजे सह्याद्री पर्वताला लागून असलेल्या प्रदेशात केलेला असल्याने हा देखील त्यांनी घेतलेला जाणीवपूर्ण निर्णय आणि आपली पहिली राजधानी राजगडाला ठेवण्याचा हेतूच मुळामध्ये होता. कारण की त्यांनाही इतरांप्रमाणे मैदानी प्रदेशात राहता आलं असतं परंतु तसं त्यांनी केलेलं. या राज्य निर्मितीच्या उद्योगामुळे दुसरी समस्या अशी निर्माण झाली की या मोठ्या शत्रूंशी लढण्याकरता सैन्याची आवश्यकता. कारण की सैन्याशिवाय काहीच होऊ शकत नाही. सैन्याशिवाय नवीन राज्य निर्मिती होऊ शकत नाही आणि मैदानी प्रदेशात अस्तित्व टिकून राहणार नसल्यामुळे डोंगरी किल्ले जे आहेत ते ताब्यात घेणं, ते बळकट करणं, त्यांच्यावरती नवीन बांधकामं करणं या गोष्टींची आवश्यकता होती. तत्कालीन जी अग्निशस्त्र नव्याने आलेली होती म्हणजे तोफा आलेल्या होत्या, बंदुका आलेल्या होत्या, अग्निबाण होते. ही शस्त्र जी आहेत ही निर्माण करणं आवश्यक, ही शस्त्र आहेत ही मिळवणं महत्वाची गोष्ट होती ज्याकरता परकीयांवर अवलंबून राहावं लागत असे. या सर्व गोष्टींचा जो पाण आहे तो या लहानशा राज्याच्या अर्थव्यवस्थेवर पडतो. कारण की या मूळ प्रदेशाचं उत्पन्न हे फार तुटपुंज आहे. आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्राचा हा दुष्काळी प्रदेश आहे, पर्जन्य छायेमधला प्रदेश आहे. त्यामुळे त्या काळातलं मुख्य उत्पन्न हे शेतसाऱ्याचं असेल. त्यामुळे शेतसाऱ्याचं उत्पन्न या काळात काहीच मिळण्यासारखं नव्हतं
पश्चिम किनार आरमार नसल्यामुळे पश्चिम किनारपट्टी ताब्यात नव्हती, पश्चिम किनारपट्टी ताब्यात नसल्यामुळे बंदरं ताब्यात नव्हती आणि बंदरं ताब्यात नसल्यामुळे पश्चिम किनारपट्टीवरून होणारा व्यापार पण त्यांच्या हातात. त्याचबरोबर देशावर म्हणजे आत्ताच्या महाराष्ट्रात आणि काहीशी कर्नाटकात काही असलेली जी महत्वाच्या बाजारपेठा आहेत, जसं अगदी जवळच्या म्हणजे जुन्नर आहे, नाशिक आहे, संगमनेर आहे, पुढे गेलो आपण की कारंजा आहे, औरंगाबाद आहे, दक्षिणेमध्ये सोलापूर आहे, दक्षिण महाराष्ट्रामध्ये. यापैकी कुठल्याही बाजारपेठा या राज्यामध्ये नव्हत्या. त्यामुळे बाजारपेठांपासून मिळणारं उत्पन्न देखील या राज्याला मिळण्याची कोणतीही शक्यता नाही. त्यामुळे उत्पन्न अतिशय कमी आणि स्वातंत्र्याचा ध्यास घेतल्यामुळे जो उद्योग निर्माण केलेला होता, या उद्योगामुळे करावे लागणारे खर्च हे खूप मोठे होते. आणि अशा प्रसंगी म्हणून महाराजांनी हा निर्णय घेतलेला आपल्याला दिसतो की जे आपल्याला सैन्य निर्मिती करता, दुर्ग निर्मिती करता जो आपल्याला उत्पन्न लागणार आहे ते आपण आपल्या शत्रूच्या म्हणजे मुघलांच्याच प्रदेशातून मिळवलं पाहिजे. आणि मुघलांच्या प्रदेशातनं ते मिळवायला निश्चितपणाने कारण आहे, कारण की मुघलांनी आपल्या प्रदेशाची केलेली संपूर्णपणे नासाडी आहे. आता जी पडद्यावरती इमेज येते त्याच्यात मी आपल्याला शिवाजी महाराजांचं राज्य दाखवतोय, त्याचे आकडेवारी दाखवतोय की 1644 साली हे जेमतेम 10,000 स्क्वेअर किलोमीटर असणार आहे. पुणे जिल्ह्याचा आत्ताचा बराचसा भाग आहे. पुरंदरच्या तहाच्या प्रसंगी ते 40 ते 50,000 स्क्वेअर किलोमीटर पर्यंत गेलाय. आणि 1680 साली म्हणजे महाराजांच्या मृत्यूच्या समयी ते 85 ते 90,000 स्क्वेअर किलोमीटर. त्याच्यात पडलेली जी भर आहे ही मुख्यतः दक्षिण दिग्विजयानंतर जिंजी, तंजावर आणि मधला काही भाग आलेला जो ताब्यात आहे त्याच्यामुळे आहे. राज्याचं उत्पन्न जे आहे हे मी पुरंदरच्या तहाचे आकडे जे आहेत ते प्रमाण म्हणून आपल्या पुढे ठेवतोय. आणि ते साधारणतः 5 लाख पातशाही होऊन म्हणजे सुमारे 20 लाखाच्या आसपासचं उत्पन्न आहे, कारण की एक पातशाही होऊन म्हणजे तत्कालीन चांदीचे ₹5.25 होते. सभासद बकरीत हेच आकडे खूप मोठे दिलेले आहेत. सभासद बकरीत 40,000 होऊन आणि 1 कोटी होण्याचे आकडे दिले. आणि तुम्ही आपल्यापैकी बरेच इतिहासाचे वाचक आहेत, तर खुद्द महाराजांच्या तोंडीच सभासदकारांनी वाक्य टाकलं की म्या शिवाजीने हे राज्य जे आहे हे या 1 कोटी होण्यापर्यंत नेलेलं आहे. परंतु 1 कोटी होऊन हा खूप मोठा आकडा होतो आणि इतर आकडेवारीशी आणि मुघल साम्राज्याचं उत्पन्न लक्षात घेता तो जुळत नाही. या राज्याची लोकसंख्या किती असण्याची शक्यता आहे, तर ती साधारणतः 20 ते 25 लाख आहे. कारण की प्रसिद्ध इतिहासकार शेजवलकर म्हणतात तसं की आता 1666चा आकडा मी सांगतोय की महाराजांचं राज्य हे खरं म्हणजे कोकणातलंच राज्य आहे. ते कोकणचेच राज्य त्यांना म्हणत असत, कारण की देशावरचा खूप कमी प्रदेश महाराजांच्या राज्यात. आत्ताच्या महाराष्ट्राचा बहुतांशी भाग हा पहिल्या मूळ स्वराज्यामध्ये नव्हता हे आपल्याला ध्यानात घ्यावं लागेल. 1680 साली त्याच्यात भर पडलेली आहे आणि लोकसंख्येमध्ये वाढ झालेली आपल्याला दिसते आणि ती 40 ते 50 लाखापर्यंत गेलेली आपल्याला दिसते. तर अशा प्रकारचं हे राज्य आहे जे अगदी सुरुवातीला लहान आहे आणि त्यामुळे त्याच्या उत्पन्नावरती खूप ताण पडलेला आहे हे मी आपल्याला सांगतो. आता या ठिकाणी आपल्या पुढे प्रश्न विचारला येतो की मग मुघल साम्राज्याचं स्वरूप काय आणि या लुटी मुघल साम्राज्यातनं का केल्या पाहिजे. त्या ठिकाणी मला आपल्याला हे पटवून द्यायचं आहे, आपल्या पुढे काही माहिती ठेवून आपल्याला हे पटवून द्यायचंय की मुघल साम्राज्याचा तत्कालीन सम्राट औरंगजेब जो आहे हा कुठल्याही प्रकारे स्वतःला हिंदुस्थानी मानत नसतो. मी भारतीय हा शब्द जाणीवपूर्वक वापरत नाहीये कारण की तो अलीकडील शब्द, परंतु तो स्वतःला हिंदुस्थानी देखील मानत नसतो. ज्याच्या आज्या पणज्या हिंदू धर्मातल्या आहेत असा माणूस देखील स्वतःला हिंदुस्थानी मानत नाही. या साम्राज्याची भाषा जी ही परकी भाषा आहे ती फारसी भाषा आहे. या राज्याची लष्करी यंत्रणा जी आहे ही जवळपास परकीयांच्या हातामध्ये आहे. मुलकी यंत्रणा देखील जवळपास परकीय लोकांच्या हातात आहे. प्रख्यात इतिहासकार सेतू माधवराव पगडींनी खूप छान आकडेवारी आपल्याला त्यांच्या संशोधनातनं आपल्या पुढे ठेवलेली आहे. सेतू माधवराव असं सांगतात की औरंगजेबाच्या 50 वर्षाच्या कारकिर्दीत म्हणजे 1658 ते 1707 या कालावधीमध्ये 122 सुभेदार होऊन गेलेले, गव्हर्नर्स होऊन गेलेले. त्याच्यापैकी फक्त 2 जण हे हिंदू आहेत आणि त्या दोघांमध्ये एक आहे महाराजा मिर्झा राजा जयसिंग आणि दुसरे महाराणा जसवंत सिंग. आणि या दोघांच्या मृत्यूनंतर कोणाही हिंदूला नेमले. राहिलेली जी मंडळी आहे ही देखील त्याच पिढीत अगर त्याच्या अगदी अलीकडच्या पिढीत आलेली भारतात बाहेरून आलेली मुसलमान मंडळी आहे. म्हणजे पर्शिया म्हणजे इराणमधून किंवा तुराण म्हणजे मध्य आशियामधून, अफगाणिस्तानमधून पठाण मंडळी, अशा प्रकारची मंडळी आली. म्हणजे औरंगजेबाचा मुसलमानांमध्ये देखील स्थानिक एतद्देशीय ज्यांना म्हणू अशा मुसलमानांवर देखील विश्वास नव्हता हे आपल्याला लक्षात. त्यामुळे ही राजवट जी आहे
त्याचा राजा स्वतःला परकीय मानतोय, त्यामुळे ती परकीयच राजवट आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. आणि त्यामुळे मुघल साम्राज्याच्या अंतर्गत असलेली जी भूमी आहे ती देखील एक प्रकारे शत्रूच्या अंकित झालेली, शत्रूच्या हातात गेलेली भूमी आहे. आणि त्याचमुळे मराठेच काय, परंतु तत्कालीन राजपूत असोत, शीख असोत, जाट असोत, या सर्वांना मुघल साम्राज्याच्या विरुद्ध लढून आपापली भूमी परत मिळवण्याचा संपूर्णपणे नैतिक अधिकार आहे असं मला वाटतं. फक्त तो अधिकार बजावण्याचं धाडस जे आहे ते महाराजांनी दाखवलेलं आहे. हाच त्याच्याबरोबर गिरीश भाई, तुम्ही अत्यंत सुंदर परिस्थिती अत्यंत सुंदरपणे ही सगळी परिस्थिती मांडलीत की महाराजांच्या म्हणजे सुरत मोहिमेच्या आधीची संपूर्णपणे स्वराज्याची परिस्थिती काय होती ते. पण आपल्या पुस्तकाचं जे टायटल आहे ते म्हणजे सुरतेची लूट की स्वराज्याची भरपाई. या टायटलच्या आपण थोडंसं उत्तरार्धाकडे येऊ की जनरली भरपाई हा शब्द तेव्हाच वापरला जातो की जेव्हा आपलं नुकसान झालेलं असतं. तर तुमच्यामध्ये भरपाई या शब्दाचा नेमका अर्थ काय आणि शिवाजी महाराजांनी मुघलांचीच निवड का केली असावी ही सगळी स्वराज्याचं जे काही नुकसान झालेलं होतं ते भरून काढण्यासाठी. तर भरपाईचा अर्थ तुमच्या मते काय असावा? भरपाईची जी संकल्पना आहे त्याच्यामध्ये प्रथम हे कुठेतरी गृहीत तत्व आहे की कोणीतरी कोणाचं तरी नुकसान केलेलं आहे आणि ज्याचं नुकसान केलं आहे त्याला तो त्या नुकसानीच्या बद्दलचा मोबदला त्याला देतो. परंतु या ठिकाणी आपल्याला एक लक्षात घ्यायला पाहिजे की कोणीही नुकसानीची भरपाई ही काही सुखासुखी देत नसतं. अगदी आपण जर का आजच्या काळात बघितलं असतं कोरोनाच्या लढाईमध्ये, कोरोनाची लढाईच म्हणूया, कोरोनाच्या विरुद्ध आज चीनकडे भरपाई मागण्याचा प्रयत्न लोकांचा, विशेषतः अमेरिका आणि युरोपियन राष्ट्रांचा चालू. चीन सारखं बिलद्द राष्ट्र काय सुखासुखी अशी भरपाई थोडीच देणार आहे, मुळात भरपाईच देणार नाही. एक भरपाईचं आपल्या पुढे उदाहरण आहे ते पहिल्या महायुद्धानंतर जर्मनीला करावं लागलेलं भरपाईचं. कारण की जर्मनी अशा दयनीय अवस्थेमध्ये आला होता की दोस्त राष्ट्रांच्या व्हर्सायच्या तहामधल्या अटी जर्मनीला मान्य कराव्या लागल्या आणि वॉर रिपेरेशन ज्याला आपण म्हणतो की जी भरपाई आहे ती जर्मनीला द्यावी लागली. तर भरपाई ही जी आहे ही केलेल्या नुकसानीच्या बद्दलचा दिलेला मोबदला आणि तो कोणीही कोणाला सुखासुखी देणार नाही. महाराजांनी जर का औरंगजेबाला विनंती केली असते आणि पत्र पाठवली असती की तुम्ही आमच्या प्रदेशाचं एवढं नुकसान करताय आणि आतापर्यंत केलेलं आहे आणि त्याची आम्हाला भरपाई द्या, तर अर्थातच औरंगजेबाने त्याला केराची टोपली दाखवली असते. त्यामुळे भरपाई आपल्या खर्चाची जर का दुसऱ्याकडून, नुकसानीची जर का घ्यायची असेल तर ती त्याच्याकडून मध्ययुगाचा आपण विचार केला तर हिसकावून घेण्याशिवाय पर्याय. आणि महाराजांनी मुघल साम्राज्याची निवड केली ह्याचं कारण असं आहे की मुघलांची सत्ता ही महाराष्ट्रावरती तुलनेने अलीकडे आलेली होती, म्हणजे 1635 पासून आलेली होती. आणि विशेष म्हणजे 1637 ते 1644 या काळामध्ये मुघलांचा पहिला सुभेदार औरंगजेबच होता. त्याच्यानंतर पुन्हा 1650 नंतर तो महाराष्ट्रात आलेला आहे. पुन्हा महाराष्ट्रातच सुभेदार म्हणून तो आलेला. त्यामुळे औरंगजेबाला दख्खनची अतिशय चांगल्या रीतीने आणि मुघल सम्राट ज्या रीतीने स्वतःच्या जिंकलेल्या प्रदेशाकडे पाहत होते औरंगजेबाच्या काळामध्ये, ते लक्षात घेता त्यांच्याकडूनच भरपाई मागण्याशिवाय महाराजांना पर्याय. तुलनेने आदिलशाहीचं राज्य आहे हे तुलनेने मवाळ आहे आणि खुद्द शहाजीराजांपासून त्या राज्याशी महाराजांचा संबंधही होता. आणि ज्या प्रकारची आढी किंवा ज्या प्रकारचा एक प्रकारची शत्रुत्वाची भावना आपण ज्याला म्हणू, अशी जनतेच्या मनात आदिलशाहीबद्दल नव्हती, ही मुघल साम्राज्याबद्दल. आणि त्याला कारण औरंगजेबाचं वर्तन हे प्रामुख्याने कारणीभूत झाले. पुढे जो आपल्या मराठी भाषेत शब्द जो रोळला की ही काय मोगलाई लागून गेली का, त्याला खरं म्हणजे सुरुवात जरी हैदराबादच्या निजामाच्या वेळी तो शब्द वापरला गेला असला तरी देखील मुघल साम्राज्य महाराष्ट्रात जिथपासून आलेलं आहे, म्हणजे 1635 पासून 36 पासून, तेव्हापासूनच त्या प्रकारचा शब्द जो आहे हा महाराष्ट्रामध्ये रूढ झालेला. आणि त्यामुळे आपल्याला असं दिसेल की महाराजांनी केलेल्या लुटी आहेत त्याच्यातल्या बहुतांशी लुटी ज्या आहेत त्या मुघल प्रदेशामध्ये आहेत आणि त्या लुटी करताच लुटी केलेल्या आहेत, भरपाई घेण्याकरताच त्या लुटी केलेल्या आहेत. आदिलशाहीमध्ये केलेल्या ज्या लुटी आहेत या तुलनेने सौम्य आहेत आणि त्या काही विशिष्ट कारणास्तव प्रसंगोपात अशा केलेल्या आहेत. आणि खरं म्हणजे अगदी लुटी करता लूट मुघल साम्राज्य सोडून आणि आदिलशाही सोडून केलेली दिसते. माझ्या मते ती फक्त बसरूळची आहे आणि ती देखील स्वतःच्या नव्याने उभा राहिलेल्या आरमाराच्या एक प्रकारच्या चाचणी करता ती केली असावी असं मला नेहमी. आता मित्र जी इमेज आपल्या पुढे आता आम्ही दाखवतोय ती इमेजच आपल्या पुढे सगळं काही बोलून जाते. या इमेजमध्ये या
वाक्यांमध्ये स्वतःही औरंगजेबाने काढलेला हा आदेश आहे. नासिरी खान व इतर सरदारांना. मगाशी मी आपल्याला सांगितलं की 1657 मध्ये औरंगजेब महाराष्ट्रामध्येच होता. 1654 पासून ते 1658 पर्यंत तो महाराष्ट्रातच सुभेदार म्हणून होता आणि शहाजहान आजारी पडल्यानंतर त्याला घाईघाईने इथले सर्व व्यवहार जे ते आवरून त्याला उत्तरेकडे जावं लागलं. या काळात त्यांनी काढलेला हा आदेश आहे. हा आपण अगदी बारकाईने बघा, कारण आपल्यालाही आपल्या स्क्रीनवर तो दिसतोय. तुम्ही मराठ्यांचा पराभव करून मोगली मुलखातून त्यांना घालवून द्या आणि शिवाजीच्या मुलखात सोहीकडून प्रवेश करून खेडी ओस करा. दयामाया न धरता लोकांना मारा आणि त्यांना सपाटून लुटा. पुणे आणि चाकण हे शिवाजीचे परगणे पूर्णपणे उद्ध्वस्त झाले पाहिजे. लोकांना ठार मारण्यात व त्यांना गुलाम करण्यात यत्किंचित कसूर करू नये. त्याचप्रमाणे मोगली मुलखातील ज्या पाटलांनी व रयतांनी गुप्तपणे मदत केली असेल त्यांची कत्तल केली पाहिजे. इतका उघड उघड हा आदेश आहे की त्याच्यावरती वेगळं काही भाष्य करण्याची गरज आहे असंच मला वाटत. आणि हा आदेश औरंगजेबानी दुसऱ्याच्या प्रदेशात दिलेला नाही. ज्या प्रदेशात मुघलांचं राज्य आहे, जो अधिकृतरित्या त्यांच्या राज्यामध्ये आहे, अशाच प्रदेशामध्ये ते सांगतायत हे सगळं करा म्हणून. फक्त पुणे आणि चाकण हे शिवाजीचे परगणे आहेत. बाकीचं सर्व त्यांच्याच ताब्यात असलेला प्रदेश आहे, जो महाराज जिंकू बघतायत. आणि हा प्रदेश तरी खरं म्हणजे त्यांचा कुठून आला? मगाशी मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे ते परकीयच आहे. परंतु त्यांना परकीय न मानणं असं जर का आपण एकदा ठरवलं तर सगळे आयाम बदलून जाते. त्यामुळे औरंगजेबाची राजवट ही एक परकीय राजवट आहे, हे जर का आपल्याला पूर्णपणे मान्य असेल तर त्या परकीय राजवटीकडून नुकसान भरपाई मागणं आणि ती नुकसान भरपाई बऱ्या बोलांनी मिळणार नसेल तर ती बलपूर्वक हस्तगत करणं याच्याशिवाय पर्याय नाही. गिरीशभाई, लूट हा जो शब्द आहे, मी मगाशी म्हणलं तसं की तुमच्या पुस्तकाचं जे नाव आहे की सुरतेची लूट किंवा स्वराज्याची भरपाई, तर याच्या उत्तरार्धाचं विवेचन तुम्ही आता केलं की भरपाई या शब्दाचा नक्की अर्थ त्याच्या पूर्वार्धाकडे येऊया. हा साधारण आपल्याकडे खूप निगेटिव्ह शब्द म्हणून वापरला जातो. आपण आता साधारणपणे लुटीबद्दल म्हणजे लूट या शब्दाबद्दल आपण जनरली आता माहिती घेणार आहोत. तर जनरली आपल्याकडे हा शब्द खूप निगेटिव्ह अर्थाने गुन्हेगारी प्रवृत्ती या अर्थाने आपल्याकडे तो ह्या आजच्या काळात तो वापरला जातो. पण पूर्वीच्या काळामध्ये लूट ही संकल्पना नक्की काय होती आणि लुटीची गरज का भासत होती? लूट या शब्दाच्या अगदी आपण मूळ अर्थापर्यंत जाऊया. लूट हा हिंदी भाषेतला शब्द आहे, मराठी भाषेतला शब्द नाही. तो संस्कृत मध्येही नाहीये, हिंदी भाषेत तो प्राकृत भाषांमधून आला असला पाहिजे. लूट या शब्दाचा अर्थ जर का लावायचा झाला तर कोणत्याही व्यक्तीकडून अगर समूहाकडून त्या व्यक्तीच्या अगर समूहाच्या संमतीशिवाय बलपूर्वक त्या व्यक्तीचं अगर समूहाचं ठावर अगर जगनब मालमत्ता दुसऱ्या कोणी हस्तगत केली असेल तर त्याला आणि त्याची कोणतीही त्याला मोबदला दिला गेला नसेल तर अशा कृतीला लूट हे म्हणावं लागतं. त्यामुळे लूट ही काही चांगली गोष्ट आहे असं त्याचं काही सर्वसाधारणपणे समर्थन होणार नाही. कोणी कोणाच्या केलेल्या लुटीचं समर्थन होणार नाही. त्यामुळे आपल्याला काही विशिष्ट परिस्थितीत लूट कशी समर्थनीय आहे हेच बघायचं आहे. तर त्यामुळे लूट या शब्दाचा अर्थ आहे हा काहीसा नकारार्थीपणाने जातो हे खरंच आहे. आज देखील आपण गुगलवरती जर का सर्च दिला लूट या शब्दाचा तर खाली सुरतेची लूट आहे. आणि खरं म्हणजे त्याचमुळे मी या लुटीच्या संदर्भातल्या अभ्यासाला अधिक प्रवृत्त झालेलो की ह्या आपल्याला हे मनातून हे खोडून काढलं पाहिजे की ही लूट नाहीच आहे. त्याला लूट जरी म्हटलं असलं तरी ती रास्तपणे मागितलेली भरपाईच आहे हेच आपल्याला पटवून घ्यायचं. या ठिकाणी आपल्याला हे बघायचंय की मग लूट ह्या शब्दाचा मी अर्थ सांगितलं, मग लुटीचे प्रकार काय. एक अगदी वैयक्तिक लूट आहे, म्हणजे एका व्यक्तीने दुसऱ्याची व्यक्तीची केलेली लूट आहे. त्याला तुम्ही दरोडा म्हणा, गुन्हा म्हणा, काही म्हणा. ह्याच्यातही एक असा प्रकार आहे की काही असे महाभाग अवतरलेले होते, दरोडेखोर अवतरलेले होते की ज्यांनी असं दर्शवलं की आम्ही श्रीमंतांची लूट करून ती गरिबांना वाटत असतो. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे रॉबिनहूड. आणि जो एक मिथक बनला जागतिक वाङ्मयामध्ये किंवा जगाच्या सर्व भागात. आणि असे रॉबिनहूड आपल्याला ठिकठिकाणी सापडते. आजही स्वतःला रॉबिनहूड बनवणारे अनेक लोक आपल्याला मिळतील. आपल्या पुराणांमध्ये पण त्याचे दाखले नाही. परंतु प्रत्यक्षात असं खरोखरी घडतं काय याबद्दल मला शंका. दुसरी जी लूट आहे ती समूहाने, एखाद्या लहानशा समूहाने केलेली लूट आहे. म्हणजे ज्याच्यात एक आपण अगदी संघटितरित्या केलेली गुन्हेगारी किंवा दरोडेखोरी आहे ती म्हणूया, की जी कुठल्याही प्रकारे समर्थनीय नाहीये. त्या टोळीचा एखादा नायक असेल आणि तो एखाद्या ठिकाणी दरोडा टाकून तो आपल्या काही भाग स्वतःकडे निम्मा ठेवत असेल, काही त्याच्या लोकांना देत असेल. हे आपल्याला सहसा बघायला मिळालंय. भारतामध्ये ठगांचा जो उपद्रव आहे हा अगदी 1857 पर्यंत चालू होता, जो ब्रिटिशांनी ज्याचा बंदोबस्त केला.
तर ते ठग हे या प्रकारचे लुटारूच आहे एक प्रकारे. या ठिकाणी दुसरी एक मात्र समूहाने केलेली जी लूट आहे ती समर्थनीय ठरते, जी स्वातंत्र्य लढ्यांमध्ये केलेली. आपल्याकडे आपल्याला असं दिसेल की क्रांतिकारकांनी त्यांच्या काही समूहांनी शस्त्रांची लूट केली आहे, साधनांची लूट केली आहे, सरकारच्या खजिन्याची लूट केलेली आहे. तर ती मात्र समर्थनीय आहे, कारण की त्यांचं कारण जे आहे हे त्यांचं देशप्रेमाचं आहे किंवा देशाच्या स्वातंत्र्याचं त्याच्याबद्दल कारण. तिसऱ्या प्रकारची जी लूट आहे ही काही धाडसी किंवा साहसी अशा सत्ताधीशांनी केलेली लुटी आहे. आणि जगात अशा लुटी मित्रांनो खूप मोठ्या प्रमाणात. त्या लुटी ज्या आहेत त्या केवळ लुटी करता केलेल्या आहेत. त्या लुटारूंना त्या भागात जाऊन राज्य करण्याची त्यांची कुठल्याही प्रकारे इच्छा होती असं काही नाही. आणि इथे बहुसंख्य वेळा आपल्याला असं दिसेल की रोम सारखी मोठी साम्राज्य किंवा पर्शिया सारखी मोठी साम्राज्य, पर्शियन साम्राज्याचा अस्स जो आहे आपल्याला माहिती आहे अलेक्झांडरने केलेला आहे. पर्शियन साम्राज्य कोसळून पडलेलं आहे, त्याची लूट झालेली आहे. रोमचा विध्वंस जो आहे हा हुणांनी केलेला आहे. तर अशा प्रकारची मोठी साम्राज्य जी आहेत ही एकदा खूप मोठी झाली की ती सुस्तावतात आणि ती त्याच काळी जर का दुसरे काही आक्रमक तिथे आले जे साहसी आहेत तर ते त्याचा नाश करतात, विनाश करतात आणि त्याची लूट करतात. भारतामधली अशी दोन उदाहरणं आपल्याला दिसतील की ज्या दोन्ही ठिकाणी आलेले जे लुटारू आहेत ते मुसलमान आहेत आणि त्यावेळेचे सत्ताधीश देखील मुसलमान. पहिली जी लूट आहे ही 1299 मध्ये केलेली जी आहे ती तैमूरलंगांनी केलेली आहे. आणि तैमूरलंगांनी दिल्लीच्या केलेल्या लुटीत जवळजवळ 1,00,000 लोकांना कंठस्नान घातलंय. असंख्य बायांनी अब्रू लुटली जाईल या रीतीने विहिरींमध्ये उड्या मारल्या. दुसरी जी लूट आहे ही 1739 मध्ये नादिरशहानी केलेली आपल्याला. नादिरशहानी इराणचं सिंहासन हे सफवी घराण्याकडून बळकावलं आणि तो अतिशय साहसी होता. आता तसं तुम्ही जर का बघितलं तर अंतर इस्फहान ते दिल्ली हे अंतर जवळजवळ 3200 किलोमीटर. पण एवढ्या लांब येऊन नादिरशहाचा उद्देश हा फक्त लुटीचा आहे, दिल्लीमध्ये राज्य करण्याचा. दिल्ली ताब्यात घेऊन त्यांनी राज्य नाही केलेलं तिथे. मयूर सिंहासन नेलं, कोहिनूर हिरा नेला, अपार संपत्ती त्यांनी दिलेली. 2 कोटीच्या दरम्यान त्या संपत्तीची तत्कालीन गणना. यातच एक उदाहरण आणखी अहमद शाह अब्दालीचं. अहमद शाह अब्दालीच्या राज्याचा 70% जो उत्पन्न आहे हे लुटींमधून येत असे, म्हणूनच तो वारंवार भारतामध्ये होता. पानिपतच्या लढाईच्या नंतर त्याला खुद्द राजपूत राजांनी विनंती केलेली आहे की आपण असं करू नका, आपण दिल्लीत येऊन राज्य करा, आम्ही आपली सेवा करायला तयार आहोत. परंतु हुशार अहमद शाह अब्दालीने त्याला नकार दिला, कारण की त्याला इथे राहून राज्याच्या सर्व जबाबदाऱ्या घेण्यामध्ये त्याला काही रस. तर अशा प्रकारच्या या ज्या लुटी आहेत या मंगोलांनी केलेल्या लुटी देखील खूप मोठ्या आहेत, ज्यांनी अख्खी साम्राज्याच्या साम्राज्य पदाक्रांत केली. याशिवाय पुढची जी लूट आहे ती एक अत्यंत महत्वाची ती म्हणजे विजेत्या राष्ट्रांनी केलेली दास्य राष्ट्रांची लूट आहे, जी इतिहासामध्ये अगदी अनेक वेळा आपल्याला झालेली दिसते. आणि ज्याचं सर्वात मोठं उदाहरण जे आहे ते म्हणजे ब्रिटिश महासाम्राज्याचं. ब्रिटिश साम्राज्याने जेवढी संघटितपणाने अव्याहत भारताची लूट 150 वर्ष केलेली आहे किंवा जवळजवळ 200 वर्ष केलेली असेल, एवढी भारताची लूट किंवा जगात अशा प्रकारची लूट कुठलीही नसेल असं. ज्या भारताचा जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये 22.5% वाटा होता 1800 साली, तो वाटा 1900 साली 5% आला. यावरून आपल्याला हिंदुस्थानच्या दारिद्र्याची मीमांसा करता येईल, जी तत्कालीन इतिहास अर्थतज्ञांनी न्यायमूर्ती रानडे सारख्या लोकांनी केलेली आहे किंवा अन्य लोकांनी मार्क्सनी देखील केलेली आहे. विशेष म्हणजे राहिलेली आणखीन एक लूट आहे ती म्हणजे राज्यकर्त्यांनी केलेली. राज्यकर्ते देखील आपल्या प्रजेची लूट करतात, जी आता देखील आपण बघतो. आताच्या काळात मोठी मोठी कंत्राटं असतात, अनेक प्रकारच्या संधी असतात ज्याच्यामध्ये राज्यकर्त्यांना पैसे मिळवता येतात. आणि विशेष म्हणजे ह्याच्यात राज्यकर्तेच नसून देशातली गुन्हेगार मंडळी असतात, इतरही मोठी मंडळी असतात. आणि अतिशय वाईट भाग म्हणजे या लुटीचा बराचसा भाग हा देशाच्या बाहेर ठेवलेला असतो. निदान मुघलांनी केलेल्या लुटी या देशात तरी खर्च झाल्या. ताजमहाल बांधला गेला असेल तर निदान देशात खर्च झाला, परंतु या लुटी मात्र देशाच्या बाहेर गेल्या. आजच्या मितीला किमान 10 लाख कोटी रुपयाची अशी संपत्ती देशाबाहेर असण्याची शक्यता आहे असं मला वाटतं. तर हे जे आहेत हे लुटीचे प्रकार मी आपल्याला सांगितले, ते केवळ या लूट या गोष्टीच्या संकल्पना आपल्याला समजावी म्हणून. गिरीशभाई, अनेकदा एखादे जसं तुम्ही म्हणलात की लुटीचे अनेक तुम्ही प्रकार सांगितलेत, पण एखादी लूट करण्यामागे अनेकदा एक साक्षेपी दृष्टिकोन असू शकतो. काही वेळेला प्रजेच्या हितासाठी सुद्धा ती लूट वापरली जाण्याची शक्यता असते. तर लूट, कुठल्याही प्रकारची लूट ही समर्थनीय आहे असं कधी म्हणता येऊ शकतं आपल्याला? बरोबर आहे आपला प्रश्न. कारण की लूट ही समर्थनीय केव्हा होऊ शकते हे आपण जाणून घेतल्याशिवाय
आपण सुरतेच्या लुटीचं समर्थन करू शकणार, कारण आपल्याला त्या लुटीचं समर्थन करायचं आहे. त्यामुळे लूट समर्थनीय केव्हा होते? सर्वात पहिले म्हणजे लष्करी कारवाया ज्या आहेत त्याच्यामधली जी लूट आहे ही दुसऱ्या महायुद्धापर्यंत तरी सर्वसहा ही समर्थनीय समजली गेली. एखाद्या राष्ट्राने दुसऱ्या राष्ट्राचा पराभव केला असेल तर त्या राष्ट्रातल्या सैनिकांनी, त्या राष्ट्रातल्या लोकांनी त्या दुसऱ्या प्रजेची लूट करणं हा एक प्रकारे व्यावहारिक हक्कच समजला गेला. त्याला भारत हा पण अपवाद नाही. आपली एक अगदी चुकीची संकल्पना, भारत हा एक मोठा अहिंसक देश आहे अशी आपली गेल्या काही वर्षांमध्ये कल्पना झालेली. तसं नाही, भारत हा कायम लढाया करणारा देश राहिलेला आहे ब्रिटिश लोक इथे येईपर्यंत. त्यामुळे भारतात देखील अशी आपल्याला असंख्य उदाहरणं आपल्याला सापडतील की ज्यामध्ये लष्करी कारवाईनंतर विजेत्या राष्ट्रांनी त्या ठिकाणची लूट केलेली आहे आणि आपला जेवढा खर्च असेल तेवढा भरपाई केलेला आहे. आपल्याला माहिती आहे की पेशव्यांच्या स्वाऱ्यांमध्ये सुद्धा हे आपल्याला पाहायला मिळतं की स्वाऱ्यांचे खर्च जे आहे लुटीच्या उत्पन्नातून केले गेलेले आहेत, कारण की त्याच्याशिवाय पर्यायच नसते. नवीन प्रदेश जिंकून तिथे व्यवस्था लावेपर्यंतचा जो काळ जातो तो त्या काळच्या सत्ताधीशांना आर्थिकदृष्ट्या अतिशय अडचणीचा असेल. परंतु पुढची गोष्ट महत्वाची आहे की ज्याची लूट करायची आहे ज्याने लूट केलेली आहे त्याचं काही नुकसान केलेलं आहे. म्हणजे आपल्या केसमध्ये महाराज लूट करतायत औरंगजेबाची किंवा मुघल राज्याची करतायत, तर मुघल राज्याने त्याचं काही नुकसान केलेलं आहे का? तर आपल्याला ते निश्चितपणे असं दिसतं की होय, ते केलेलं आहे. आणि ते इतक्या मोठ्या प्रमाणावर नुकसान केलेलं आहे की त्याची आता आपल्याला कुठल्याही प्रकारे गणतीच लावता येणार नाही. आणि ह्या सर्व गोष्टीला मगाशी मी सांगितल्याप्रमाणे औरंगजेबच जबाबदार. अकबरा किंवा अगदी शहाजहानच्या काळापर्यंत मुघल साम्राज्य ज्या पद्धतीने चाललेलं होतं ती घडी औरंगजेबाने पूर्णपणे विस्कटून टाकली. आणि ती घडी विस्कटून टाकण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे औरंगजेबाचं पक्षपाती धार्मिक धोरण. 1666 मध्ये मिर्झा राजा जयसिंग यांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाने जिझिया कर लादला आणि पुढे 1669 नंतर महाराणा जसवंत सिंगाच्या मृत्यूनंतर मंदिर तोडण्याची व्यापक अशी आज्ञा दिली, ज्याला होलसेल ऑर्डर म्हणून अशा प्रकारे. आणि यामुळे संपूर्ण हिंदू प्रजा जी आहे ती औरंगजेबाविरुद्ध जी आहे ती खवळून उठलेली आपल्याला. तर त्यामुळे अशा प्रकारच्या ज्या लुटी आहेत की ज्यांनी एखाद्या नुकसान जर का केलं असेल तर त्या नुकसानीचे भरपाई करण्याकरता जी काय केलेली लूट आहे ही निश्चितपणाने आपल्याला असं म्हणता येईल की समर्थनीय आहे. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा येतो की मान्य झालं की लूट आपल्याला समर्थनीय आहे, पण आपण लूट कोणाची केली हे खूप महत्वाचं आहे. आपण दीनदुबळ्यांची लूट केली का, गोरगरिबांची लूट केली का, तर ही लूट समर्थनीय नाही होणार. लूट आपण अशांचीच केलेली असली पाहिजे की जे धनदांडगे, आताच्या भाषेतला आवडता शब्द म्हणूया, किंवा पूर्वीच्या काळामध्ये ज्या धनवान पेढ्या आहेत, व्यापारी पेढ्या आहेत, ज्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात धनसंचय आहे आणि ज्यांनी त्या प्रचलित राजसत्तेचा भरपूर फायदा घेतलेला आहे, अशा धनवानांकडून त्या प्रकारची लूट जी आहे ती गोळा केलेली असली पाहिजे. मी हे शब्द अगदी जाणीवपूर्वक वापरतो कारण की मुघल राज्यकर्ते आणि सुरतेचे व्यापारी यांचं जे नेक्सस आहे, यांचं जे मेतकूट आहे, हे आपल्याला जवळजवळ 100 वर्ष चाललेलं आपल्याला सुरतेच्या इतिहासामध्ये. तर त्यामुळे अशा प्रकारांची लूट केलेली असली पाहिजे. त्यामुळे सुरतेमध्ये जी लूट झाली ही गोरगरिबांची लूट झाली. खुद्द इंग्रजांनी असं लिहून ठेवलंय की धनाचा जो म्हणजे लूट जी आणली जात असे त्याच्यातले जे मौल्यवान धातू आहेत ते ठेवून बाकीचे जे लुटीचा भाग आहे हा गोरगरिबांना वाटला जात असे. आणि त्याचबरोबर आपल्याला मध्ययुगातला एक महत्वाचा घटक सुद्धा डोळ्यासमोर ठेवला पाहिजे की मध्ययुगामध्ये मध्यम वर्ग नाहीये, एकदम श्रीमंत वर्ग आहे आणि एकदम दलित वर्ग. त्यानंतर आपल्याला असं लक्षात घ्यायला पाहिजे की लुटीच्या वेळी काही विधिनिषेध पाळले गेलेत का? कारण आपण लूट जेव्हा केली जाणार आहे तेव्हा काही विधिनिषेध पाळले गेलेत का? त्यातला पहिली सर्वात महत्वाची गोष्ट आहे की मनुष्यहानी काय, कमीत कमी मनुष्यहानी झाली असली पाहिजे. मगाशी मी आपल्याला दिलेल्या उदाहरणाप्रमाणे इतक्या मोठ्या प्रमाणावरती मनुष्यहानी भारतामध्ये झालेल्या इस्लामिक लुटेऱ्यांनी केलेली आहे ती आकडेवारी आज आपले डोळे विस्फारते त्याच्यात. या उलट सुरतेमधली जी मनुष्यहानी ती काहीच नाही. दुसरं म्हणजे लुटीच्या प्रसंगी स्त्रियांवर अत्याचार झाले का? बऱ्याचशा लुटींमध्ये किंवा अशा प्रकारच्या लष्करी मोहिमांमध्ये त्या भागातल्या शत्रू प्रदेशातल्या स्त्रियांचं आकर्षण सैन्यानं दाखवलं जात असेल. दुसऱ्या महायुद्धाच्या बाबतीत रशियन किंवा रुमानियन सैनिकांचं जे वर्तन आहे हे अजिबात या दृष्टीने योग्य झालेलं नाही.
आणि आपल्याही अगोदरच्या काळामध्ये म्हणजे भारताच्या इतिहासातही आपल्याला दिसतं की स्त्रियांना आपल्या अब्रूच्या रक्षणाकरता भारतामध्ये जोहार करावे लागले, विशेषतः राजपुतान्यामध्ये. जोहार सारखी पद्धत जी आपल्या वर्णन ऐकून आपल्या अंगावर काटा येतो, ही पद्धत निर्माण होण्याचं कारणच मुळामध्ये काय होतं? आक्रमकांपासून आपल्या अब्रूचं रक्षण करण्याकरता या देशातल्या स्त्रियांना जोहार करावा लागला. तेव्हा अशा प्रकारे स्त्रियांची अब्रू लुटली जात होती या मोहिमांनंतर, हे देखील उघड होतं. त्याच्यानंतर गुलामकरण. संपूर्ण मध्ययुगाचा कालखंड आहे हा गुलामांवर चालणारा कालखंड आहे. अगदी आपल्याला माहितीये की अब्राहम लिंकननी गुलामगिरी नष्ट करेपर्यंत अमेरिकेमध्ये देखील गुलामगिरी होती. पण महाराजांच्या आपल्याला सुरतेच्या ह्याच्यामध्ये कुठेही गुलामांचे उल्लेख नाही, गुलाम करून नेल्यांचे उल्लेख नाही. त्याच्या उलट तुम्ही पानिपतची लढाई म्हणली तर शेकडो हजारोंच्या संख्येने मराठी सैनिकांना गुलाम करून नेण्यात आलं आणि स्त्रियांना बळजबरी करून त्यांच्याशी लग्न लावण्यात आली किंवा त्यांना तसंच काबूलला नेण्यात आलं, हेही आपल्या वाचनात आलं. पुढचा मुद्दा येतो तो धार्मिक स्थळांचा. बऱ्याचशा लुटी ज्या आहेत, याला ख्रिश्चन लोकांच्या लुटी देखील अपवाद नाहीत मित्रांनो, की त्या धर्मप्रेरणेने ती झालेल्या आहे. म्हणजे लूट तर आहेच, पण त्याच्यामध्ये धर्माच्या पण प्रेरणा आहे. आणि त्यामुळे आपल्यापेक्षा वेगळ्या धर्माचे लोक असतील तर त्यांच्या धर्मस्थळांचा विध्वंस करणं, ती नेस्तनाबूत करणं, हे देखील आपल्याला दिसतं. याचं सर्वात मोठं भारतातलं उदाहरण म्हणजे गझनीच्या मोहम्मदाचं, की वारंवार येऊन त्यांनी सोमनाथाचं मंदिर जे त्याचा विध्वंस केलेला आपण पाहिलं. अहमद शाह अब्दालीचं उदाहरण आपल्या डोळ्यासमोर. अमृतसरचं सुवर्ण मंदिर जमीनदोस्त करण्याचं अहमद शहाला खरं म्हणजे काहीच कारण नव्हतं. आता जे मंदिर सुवर्ण मंदिर आहे नंतर बांधलेलं मंदिर, आणि अहमद शहानी या मंदिराचा विध्वंस केल्यामुळेच शीख लोक जे आहेत ते पेटून उठले आणि महाराष्ट्रात ज्याप्रमाणे स्वातंत्र्याचा लढा झाला तशाच प्रकारचा स्वातंत्र्य लढा शिखांनी 1661 नंतर जवळजवळ 20-25 वर्ष दिले. तर अशा प्रकारे धार्मिक स्थळांचा विध्वंस आहे तो देखील त्या लुटीमध्ये असता कामा. त्याच्यातला शेवटचा मुद्दा जो आहे तो म्हणजे ऐतिहासिक वारसा असलेल्या वस्तूंचा विध्वंस. बऱ्याच वेळेला अशा प्रकारच्या वास्तूंचा विध्वंस आपल्याला दिसतो. अलीकडे आयसिस सारख्या ज्या संघटना आहेत त्यांनी इराक मधल्या त्यांच्याच प्रदेशातल्या ज्या मूळ सांस्कृतिक गोष्टी आहेत त्याचा मोठ्या प्रमाणावर विध्वंस केलेला आपण बघतो. अशा देखील गोष्टी आपल्याला महाराजांच्या ह्याच्यात दिसत नाही. ते मी सुरतेच्या लुटीच्या वर्णनाच्या वेळी घेणंच, परंतु ही पथ्य जी आहेत ही पाळली गेली का हे महत्वाचं. आता आपण जी जो तक्ता आपण आता दाखवला होता त्या तक्त्याकडे आपण जाऊया, की लुटीच्या विधियोगाच्या मुद्द्याकडे. मित्रांनो, इथपर्यंत मी आपल्याला लूट म्हणजे काय हे सांगण्याचा प्रयत्न केलाय. लूट समर्थनीय केव्हा होते ते माझ्या मते मी आपल्या पुढे मांडलंय आणि लुटीमध्ये कोणते विधिनिषेध पाळले गेले असायला पाहिजेत याचं वर्णन केलं. पण ह्याच्या पुढचा मुद्दा निर्माण होतो की आपण लूट करून आणलीत पण त्याचं केलं काय? आपण त्याचे स्वतः करता काही विलासी राजवाडे बांधलेत का? की मुघलांनी बांधल्या तशा त्यांच्या प्रिय पत्नीच्या नावानी मोठ्या मोठ्या कबरी बांधल्या, की दक्षिणेतली मोठ्यासारखी मोठी गोपुरं बांधली गेली. आज आम्ही आमच्या महाराष्ट्राबाहेरच्या मित्रांना जेव्हा महाराष्ट्रात ते येतात तेव्हा त्यांना काही फार दाखवू शकत नाही. मोठी मोठी मंदिरं दाखवू शकत नाही. जे काही दाखवतो आम्ही ते जवळजवळ 1000-1500 वर्षापूर्वीचा अजिंठा लेणी होता. त्याला कारणच आहे की आम्ही स्वातंत्र्य लढे दिल्यामुळे आमच्याकडे ह्या गोष्टी काही शिल्लक राहिल्या नाही. आणि ज्या राजांनी आमच्या हा स्वातंत्र्य लढा उभा केला त्या राजाचं ध्येय हे अशा प्रकारच्या विलासी बांधकामांकडे किंवा धर्माच्या आहारी गेलेल्या बांधकामांकडे नव्हतं, हे मी आपल्याला अतिशय आग्रहपूर्वक सांगू इच्छितो. आणि त्यामुळे सुरतेहून आणलेल्या किंवा इतर लुटींमधला होन हा खर्च हा स्वराज्य करतात. आणि त्याच्याकरता म्हणून हा मी जो तक्ता आहे तो आपल्या पुढे ठेवतोय. हा 1670च्या सुमाराचा हा जाप्ता आहे आणि ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या किल्ल्यांवर झालेल्या खर्चाचे आकडे ह्याच्यामध्ये आहेत. आणि हा एकूण खर्च हा जवळजवळ 1.5 लाख रुपयांचा हा खर्च आहे आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 50,000 रुपयांचा जो हा होनांमध्ये खर्च आहे. 1,75,000 होनांचा हा खर्च आहे आणि त्याच्यापैकी 50,000 होन हे एकट्या रायगडावरती खर्च. आणि म्हणून जेव्हा हेनरी ऑक्झंडेंनी म्हटलंय की रायगडावरती 300 इमारती होत्या त्याचं प्रत्यंतर आपल्याला असं दिसेल. आणि हा 1670 आणि 1670 मध्येही लूट झाली आणि 1664 मध्ये झालेली आहे. त्याच्यावरून आपल्याला असं दिसून येईल की लुटींचा विनियोग जो आहे हा संपूर्णपणे हा राज्याकरता झालेला आहे आणि तसाच तो असायला पाहिजे. तो जनतेच्या कल्याणाकरता जर का अशा प्रकारे लुटलेल्या धनाचा जर का खर्च झालेला असेल तर आणि तरच तो समर्थनीय आहे. तो राजांनी अगर त्यावेळच्या सत्तेनी तो स्वतःच्या स्वार्थाकरता स्वतःच्या सुखाकरता वापरलेला असेल
तर तो निश्चितपणाने समर्थन. या ठिकाणी आपल्याला सर्व किल्ल्यांची नावं आपल्या परिचित अनेक किल्ले त्याच्यामध्ये आपल्याला दिसतील आणि किल्ल्यांवरची बांधकामं ही किती खर्चिक आहेत या गोष्टीची आपल्या कल्पना आहे. तिथे किल्ले ज्या डोंगराळ प्रदेशात असतात तिथे असलेले जे ऋतुमान आहे, तिथे पडणारा प्रचंड पाऊस, वादळी हवा, या सगळ्याला तोंड देऊन सर्व साधनं आहेत ती किल्ल्याच्या पठारांवर आणणं आणि तिथे बांधकाम करणं ही महाजिकिरीची गोष्ट त्या काळात. हा तक्ता वस्तुतः मी आपल्याला अगोदर दाखवायला पाहिजे, पण या ठिकाणी मी हे आपल्या पुढे एक रचना मांडलेली आहे आणि त्याच्यामध्ये असं आपल्याला दाखवलंय की या ह्याच्यामध्ये ज्या सगळ्या लुटी आहेत, या लुटी आपल्याला असं दिसेल की मुघलांच्या लुटी ज्या आहेत या सर्व आहेत. लाल आणि हिरव्या अक्षरामध्ये आहेत लुटी, पण याचा अर्थ त्या वेगवेगळ्या नाहीत, म्हणजे वेगवेगळ्या सत्तांकडे झालेल्या. परंतु आपण जर का बारकाईने बघितलं तर आदिलशाहीच्या लुटी या जेमतेम 3-4 लुटी आहेत. बाकी सर्व लुटी ज्या आहेत या मुघल प्रदेशामध्ये झालेल्या आहेत. म्हणजे त्याच्या मागे एक सूत्र आहे, त्याच्या मागे व्यूहरचना आहे, त्याच्या मागे एक विचार आहे आणि त्याच्याच अंतर्गत या लुटीचा जो लुटीच्या मोहिमा आहेत या करण्यात आलेल्या आहेत. कारण आपल्याला असा विचार करावा लागतो की सुरत वरती महाराजांनी हल्ला केल्यानंतर सुरतला मदत कुठून मिळणार? सुरतला मदत मिळणारी 3 ठिकाणं. एक म्हणजे अहमदाबादहून, दुसरं म्हणजे बुरहाणपूरहून आणि तिसरं म्हणजे औरंगाबाद.